Hello students, welcome to my YouTube channel. Today we are going to learn about मराठी व्याकरण. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, मावळ्यांनो गडाचे दरवाजे बंद करा. अधोरेखित विभक्तीचा कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द मावळ्यांनो आहे, तर याचं उत्तर हाक मारणे आहे. पुढचा प्रश्न, वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो, याला टिंब-टिंब म्हणतात. याचं उत्तर कारक आहे. वाक्यातील क्रियापदांशी व इतर शब्दांशी असलेला संबंध दाखविण्यासाठी नामाच्या व सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्यास टिंब-टिंब म्हणतात. याला विभक्ती असे म्हणतात. कोणत्या विभक्तीचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय सारखेच आहेत? याचं उत्तर पंचमी व सप्तमी आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मी मुंबईहून आजच आलो. विभक्ती ओळखा. याच्यात मुंबईहून म्हणजे ऊनहून हे त्याच्यात एक येते, मग त्याची विभक्ती ही पंचमी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गुरुजींनी अभ्यास दिला. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. अभ्यास म्हणजे हे कर्म आहे आणि याचं प्रत्यय स आहे, म्हणजे सला ते सलाना ते नाही, हे नाही येणार कारण याला प्रत्यय लागले नाही आहे, त्यामुळे याचं प्रथमा म्हणजे प्रथमाला कर. पुढचा प्रश्न, मी शाळेत पायी जातो. कारकार्थ ओळखा. प्रत्यय त आहे, म्हणजे याचं सप्तमी तया म्हणजे याला अधिकरण लागणार. पुढचा प्रश्न, तो या हे कोणत्या विभक्तीचे अनेकवचनी प्रत्यय आहेत? याचं उत्तर सप्तमी आहे. वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या जातीला टिंब-टिंब म्हणतात. याचं उत्तर अधिकरण आहे. पुढचा प्रश्न, मी उद्या घरी जाईन. अधोरेखित कारकार्थ ओळखा. याच्यात प्रत्यय ई आहे, म्हणजे सप्तमीचं अधिकरण घालतो ई आहे, उत्तर अधिकरण आहे. तर पुढचे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.